महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक, शिवसेनेच्या नाराजीवर तोडगा निघणार का? समन्वय समितीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष. सुरुवात शिवसेनेनं केली, आता तक्रार कशाला? तुम्ही केलं की योग्य आणि भाजपानं केलं की चूक कसं? मुख्यमंत्री फडणवीसांचं शिवसेना मंत्र्यांना उत्तर. रवींद्र चव्हाणांमुळे सरकार अडचणीत, शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. मंत्रिमंडळ बैठक सोडून शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या दालनात. शिवसेना मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार, शिवसेनेचे मंत्री मंत्रालयातच, मात्र कॅबिनेटला गैरहजर. मंत्री प्रचारात असल्यानं गैरहजर, महायुतीमध्ये वाद नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. सीएनजी पुरवठा थांबवण्यामागे घातपात, सीएनजी वाहिनीला अज्ञातानं छिद्र पाडले, महानगर गॅस कंपनीचं स्पष्टीकरण. महामुंबईमध्ये सीएनजी पुरवठा कोलमडला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानिया आक्रमक, मुंढवामधील वादग्रस्त जमिनीची पाहणी, अजित पवारांच्या राजीनाम्याची ही मागणी. दिल्ली स्फोटाचं काँग्रेसच्या मुसलमान नेत्याकडून समर्थन, काश्मीरातल्या अत्याचाराची प्रतिक्रिया तर येणारच, काँग्रेस नेता हुसेन दलवाईंकडून दिल्ली स्फोटाचं समर्थन. दिल्लीतील 5 जिल्हा न्यायालये बॉम्बनं उडवण्याची धमकी, 2 शाळांमध्येही बॉम्ब ठेवल्याची धमकी, पुढील 2 तास न्यायालय असणार बंद. राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भातील मंत्रालयात बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष. जमाव आक्रमक होता, त्यामुळे साधूंना वाचवता आलं नाही, पालघर साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरींचं स्पष्टीकरण. पुण्यातला आमेडिया कंपनीचा जमीन व्यवहार अजूनही रद्द नाहीच, पार्थ पवार आणि सहकार्यांना नियमानुसार मुदतवाढ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. अनमोल म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश, शिवसेना आणि मनसेचे ज्येष्ठ नगरसेवकही भाजपात. दादा भुसे यांचा कट्टर विरोधक भाजपात, मालेगावच्या राजकारणाला नववळण, भाजपाचा एकाच वेळेला शिंदे आणि ठाकरेंना दणका. स्थानिक निवडणुका रखडणार, आरक्षण घोषित न करताच निवडणुका घेण्याला विरोध, निवडणूक आयोगानं न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार. स्थानिक निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षण देऊ नये, अन्यथा निवडणुका स्थगित करणार, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. आज जिल्हा परिषद निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता, जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता.